नमस्कार, मी उमेश कुमावत आणि न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. 2019च्या महासंग्राममध्ये अनेक दिग्गजांनी न्यूज 18 लोकमतवर आपली मतं व्यक्त केलेली आहेत. आज आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब. पवार साहेब, आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. पवार साहेब, पहिला प्रश्न हा आहे की आजच जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत इम्रान खान, त्यांनी असं म्हटलंय की जर भारतात मोदींच्या भारतीय जनता पक्षाचं जर सरकार आलं तर ते शांती वार्तेसाठी चांगलं असेल, म्हणजे पीस टॉकसाठी चांगलं असेल. तुमची काय प्रतिक्रिया? मला काही याच्यात फारसं आश्चर्य वाटत नाही. आणि त्याचं कारण असं की या सर्व निवडणुकीमध्ये मोदींनी काही जागेचा पाकिस्तान 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 हा विषय केला. मागच्या निवडणुकीच्या काळाची ते हे बोलत होते, पण त्याच्याबरोबरच हे फक्त जनमानसामध्ये एक आवश्यकता नसताना सुद्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक वातांतप्त आहे अशी स्थिती निर्माण करायची आणि विशेषतः तरुण पिढीच्यामध्ये यामधून एक राष्ट्र अभिमानाच्या नावानं किंवा पाकिस्तान विद्वेषानं एक जनमत संघटित करण्याच्या संबंधीचा प्रयत्न करायचा आणि त्याचा लाभ निवडणुकीच्यासाठी घ्यायचा, ही भूमिका नरेंद्र मोदी यांची सातत्यानं आहे. कारण आता एका बाजूला ते इतके पाकिस्तानवर हल्ला करत होते आणि आपण पाहिलं की परदेशातून परत येताना विमान थांबवून मध्येच पाकिस्तानमध्ये चक्कर टाकून तिथल्या प्रधानमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचं अभिष्ट चिंतन करून ते पुढे आले. पण दुसऱ्या बाजूने इथं मात्र अगदी अतिशय कटुता अशा प्रकारचं चित्र निर्माण करायचं. इम्रान खान यांची ही जी काही भूमिका आहे याच्यात सातत्य आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली होती की आम्हाला सामंजस्य हवं आहे. आणि आज त्या ठिकाणी त्यांनी साधारणतः जे काही व्हावं अशा प्रकारची अपेक्षा नरेंद्र मोदीची आहे ती ध्यानामध्ये घेऊन त्यांनी या प्रकारचं हे स्टेटमेंट केलेलं आहे. याच्यातून एकच गोष्ट असं दिसते की मोदी साहेब पाकिस्तानच्या एक संदर्भात सातत्यानं बोलून एक द्वेषाचा ज्वर या देशामध्ये तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा राजकीय लाभ घ्यायची त्यांची इच्छा आहे. हे स्वच्छपणाने या सर्व निवडणुकीमध्ये आपल्याला दिसतंय. पण वस्तुस्थिती दुसऱ्या बाजूनी दुसरी आहे आणि त्यामुळं हा यांचा प्रचाराचा भाग आहे हे आता अधिक स्पष्ट झालेलं आहे. इम्रान खान यांची तारीफ का करतात? कारण अगोदर असं होत होतं की भारतीय जनता पक्षाचे जे नेते होते ते असं म्हणायचे की जर काँग्रेस इथे जिंकली तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील. आज अरविंद केजरीवालांचं याच्यावर वक्तव्य आलं आहे, जर भारतात बीजेपी जिंकली तर पाकिस्तानात आता फटाके फुटतील. साधी सरळ गोष्ट आहे ना. त्याच्यात पाकिस्तानला नरेंद्र मोदी कुठलाही देश एका विचारानं एकत्र येतो, एकसंघ होतो आणि एखाद्या देशाच्या संदर्भात एक वेगळी भूमिका घेतो, तर ज्याच्या संदर्भात वेगळी भूमिका घेतली जाते ते देश थोडंसं अस्वस्थ होतात. आज भारतामध्ये नरेंद्र मोदी हे देशातल्या सगळ्या घटकांचं ऐक्य करण्याच्यासाठी यशस्वी होत आहेत असं दिसत नाही. ती स्थिती नाही आहे आणि तशी स्थिती नसल्याच्यामुळं त्यांच्या हातात सत्ता आली तर फारशी चिंता करायचं कारण नाही की जो देश एकसंघ ठेवू शकत नाही त्याच्यापासून आम्हाला यातना किंवा धोका हा कमी आहे असं असण्याची शक्यता त्यांच्या मनात वाटतं. अगोदर पुलवामाचा हल्ला झाला, त्यानंतर बालाकोटचा एअर स्ट्राईक झाला, त्यानंतर इम्रान खानचं हे वक्तव्य आहे, तर याच्यात तुम्हाला कुठे काही संबंध दिसतो? याच्यामध्ये मुख्य असं आहे की ह्या सगळ्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये मी त्याचे दोन भाग करतो की पाकिस्तान एक, त्याच्यानंतर या देशातच विशेषतः काश्मीर आणि या परिसरामध्ये काश्मीरच्या प्रश्नावर काश्मीरी भारतीय असून एक वेगळी भूमिका घेणं की जी भूमिका देशाच्या आजच्या धोरणाच्या विरोधी आहे, तोही घटक त्याच्यामध्ये आहे. आता हे हल्ले झाले, त्या हल्ल्यामध्ये नक्की कोण होतं? हा जो पुलवामाचा पहिला जो हल्ला झाला त्याच्यामध्ये 40 जवान मृत्युमुखी पडले, त्याच्यामध्ये असं प्रायमा फेसी असं दिसतं हा हल्ला झाल्याच्या नंतर देशातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांची बैठक गव्हर्नरने बोलवली
आणि तिथं आम्हाला होम मिनिस्ट्रीच्या वतीनं काय घडलं, कसं झालं, कसं घडलं याचं एक प्रेझेंटेशन दाखवलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये असं दिसतं की दहशतवादी कुठले, पाकिस्तानमध्ये कोणीचे घटक आपल्या विरुद्ध असतील ते दहशतवादी नाही. दहशतवादी म्हणजे आपल्याच देशातले एक वेगळी भूमिका घेणारे आणि ते देशाच्या ऐक्याच्या संबंधी यत्किंचितची आस्था नसलेले स्वकीय, ह्याच्यात दहशतवाद्यांचा हा समावेश मोठ्या प्रमाणात केला जाईल. जे काही हे हल्ले झाले त्याच्यात दहशतवादी म्हणजे इथलेच काही लोक जर असतील तर याचा अर्थ आपल्याला त्याच्यात लक्ष द्यावं लागेल की नक्की कोण आहे. आणि आपण शेजाऱ्यांच्यावर जे सातत्यानं वातावरण तयार करतो ते कितपत योग्य आहे, हा एक भाग दिसतोय. आणि दुसरा जो हल्ला केला त्याच्यात काय सांगण्यात आलं सरकारच्या वतीनं की या दहशतवाद्यांचे जे कॅम्प्स होते ते आम्ही जाऊन त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले. याचा अर्थ काही दहशतवादी, काही आपल्या देशाचे तरुण किंवा जे बिघडलेले आहेत ते कदाचित सीमा फार त्यांना पाकिस्तानने कुठेतरी असे किंवा जागा दिलेली असेल त्या ठिकाणी जाऊन त्याच्यावर हे हल्ले केलेले. याच्यामध्ये मला पाकिस्तानचा सहभाग करून देतो की या सगळ्या दहशतवाद्यांना ते काश्मीरी मूळ असले तरीही भारताच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या संबंधीची एक चेतना देणं, त्या संबंधीचं प्रशिक्षण देणं, त्या संबंधीची साधनं, दारुगोळा, हत्यारं या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणं, हा बाहेरचा सपोर्ट हा पाकिस्तानमधनं स्वच्छ दिसतोय. आणि त्यामुळं काही इथले लोक आहेत, काही बाहेरून त्याला सपोर्ट आहे, याचं ते कॉम्बिनेशन आज या ठिकाणी बघायला मिळते. तुम्ही जेव्हा बालाकोटचा जो एअर स्ट्राईक झाला त्यानंतर आपलंही एक वक्तव्य आलं होतं की तुम्ही सल्ला दिला, तुम्ही नंतर त्यावर स्पष्टीकरणही दिलं की मी असा काही सल्ला दिलेला नव्हता. सल्ला मी दिलेला नव्हता. मी असं म्हणलं होतं, मगाशी मी त्याचा उल्लेखही केला की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देशाच्या गृहमंत्र्यांनी सर्व पक्षांची जी बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये 40 जवानांचा हल्ला केल्याच्या नंतर त्या संदर्भाची कारवाई करण्याच्या संबंधीची जी भूमिका असेल त्याला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला. आणि इथं आम्ही राजकारण आणि राजकीय मतभेद आणणार नाही. जवानांची हत्या हा या देशातल्या प्रत्येक माणसावर झालेला आघात आहे आणि त्यामुळं काय जे करायचं असेल त्याचं स्वातंत्र्य त्या सगळ्यांना आपण दिलं पाहिजे. हा आमचा जनरल सगळ्यांचाच कॉमन असा अप्रोच होता, त्याच्यात मी होतो. एक जे काँग्रेसचं घोषणापत्र आलेलं आहे त्यावरही BJPने एक मोठी टीका केली आहे, ती म्हणजे काश्मीरचं जे 370 कलम आहे त्याविषयी. असं खरं म्हणजे ते एक कलम आणि काश्मीरच्या प्रश्नाच्या संबंधी BJPने काय म्हणालं आणि यापूर्वी काय म्हणत होते या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मोठी गंमत होते. कंटिन्युअस काही निवडणुका जर भाजपचं आपण घोषणापत्र बघितलं तर या कलमाच्या संबंधीची सातत्याने ते मागच्या निवडणुकीला त्यांनी जे जाहीरपत्र काढलं, जाहीरनामा काढला त्याच्यामध्ये काश्मीरच्यासाठी एक वेगळे अधिकार देण्याच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्याबद्दल आम्ही परिवर्तन करणारे, बदल करणारे हे म्हणलंच होतं. पण मग 5 वर्षात तुमच्या हातात सत्ता असताना का नाही केलं? किंवा त्याच्या आधी वाजपेयी साहेब सत्तेमध्ये आले त्याही काळात म्हणलेलंच होतं. हे नेहमीच म्हणलं जातं आणि त्याच्यात काही केलं जात नाही. हे म्हणलं जातं एवढ्यासाठी त्या निमित्तानं हिंदुस्थानमधल्या तरुण पिढीला एक चेतावणी देणं आणि हा जो एक सांप्रदायिक ज्वर आहे तो कायम ठेवण्याच्यासाठी त्याचा उपयोग करून घेणं, दुसरं काही त्याच्यामध्ये नाही. तुम्हाला वाटतं की जे भारतीय जनता पक्षाची काश्मीरबद्दलची नीतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण हे सरकार आल्यानंतर काश्मीरमध्ये दगडफेक हे ते हे सर्व प्रकार वाढले. कसं आहे, हे लगेच वाढले असं मी म्हणत नाही. माझ्या मते तुम्ही 5 वर्षाचा कालखंड आठवला की हे सरकार मोदीचं आल्यानंतर मोदी साहेब स्वतः काश्मीरमध्ये गेले आणि त्यांनी तिथे एक व्याख्यान देऊन काश्मीरच्या डेव्हलपमेंटच्या संबंधीचा अतिशय रोजी पिक्चर त्यांनी त्या ठिकाणी पेंट केलं. एक कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला आणि त्याचं स्वागत झालं. या देशात स्वागत झालं तसं व्हॅलीमध्ये सुद्धा स्वागत झालं. पण हे
एक लोकांना आश्वासित करणारं चित्र मांडल्याच्या नंतर पुढच्या दुसऱ्या वर्षापासून दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या या सगळ्या कालखंडात काहीही केलेलं नाही. त्याच्यातून जसं जसं फ्रस्ट्रेशन नैराश्य तरुण पिढीच्यात वाढत गेलं तशा या ॲक्टिव्हिटी दगडफेक हल्ले शाळेवर हल्ले या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या आणि याचा दोष मी तरी काश्मीरमधल्या संतप्त तरुणांना दिला नाही, कारण त्यांची भावना आमची फसगत केलेली आहे. दुसरा प्रश्न असा आहे की जेव्हा पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले त्यांनी सरळ BJPला आणि तुम्हाला टार्गेट केलं, म्हणजे तुमच्या घरावरही टार्गेट केलं की पवारांच्या कुटुंबात गृहकलह आहे. हां, असं आहे की महाराष्ट्रात त्याला या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचा पक्ष आणखी मजबूत करायचा आहे. ज्यावेळेला आपण असा विचार करतो की आपला पक्ष या ठिकाणी अधिक मजबूत करायचा आहे, तर पहिल्यांदा आम्ही हा विचार करतो की त्या ठिकाणी आपला प्रत्याशी कोण घटक आहे, कोण व्यक्ती आहे, कोणता पक्ष आहे की जो आम्हाला पर्याय म्हणून त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. त्याच्या शक्तिस्थानावर आपण हल्ला केल्याशिवाय, त्याला दुर्लक्ष केल्याशिवाय, त्याच्यावर टीका केल्याशिवाय आम्हाला प्रवेशच मिळणार नाही. आणि म्हणून तशा प्रकारची पावलं ही टाकली जातात. महाराष्ट्राचं आजचं चित्र बघितल्याच्यानंतर मला असं दिसतंय की मोदींना जळी सळी काष्टी महाराष्ट्रामध्ये शरद पवार किंवा पवार कुटुंबीय दिसत आहेत. कारण ते गोंदियाला त्यांच्या संदर्भात बोलले, वर्ध्याला तुम्ही म्हणता तशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. आणखीन तुमच्या नांदेडला गेले तिथेही तिथे गेले, किंवा काल औषधाला गेले तिथं थोडा तोंड बदलला, पण पुन्हा शरद पवार या सगळ्या सभेमध्ये शरद पवार हा विषय कावला आहे. आणि मी अतिशय त्यांचा आभारी आहे. कारण एवढ्या मोठ्या सवन लाईव्ह सभा ते करतात, सवन टेलिव्हिजनला त्याचं चित्र समाजाच्या समोर मांडलं जातं. मीडियामध्ये सुद्धा भाजपचा एक मोठा वर्ग त्या ठिकाणी हे सगळं काम करतो. आणि मोदींनी माझ्यावर सगळीकडे हल्ला करणं याचा अर्थ माझ्या संदर्भाने जनमानसामध्ये जे चित्र जाण्याची आवश्यकता आहे, मला अनुकूल, ज्याला आपण मराठीत शुद्ध म्हणतो की प्रसिद्धी मिळते, ही प्रसिद्धी मोदीसाहेब मला देत आहेत. हे माझ्या दृष्टीनं, माझ्या पक्षाच्या दृष्टीनं फायद्याचं आहे, म्हणून त्यांचं मी स्वागत करतो. पण तुम्हाला त्याच्या मागची काही त्यांचा दृष्टिकोन किंवा रणनीती वाटते का? तुम्हाला टार्गेट करण्यामागे काय? इथे काँग्रेस पण आहे. असं आहे की त्यांना असं वाटतं की खऱ्या अर्थानं यांचा हल्ला केला, यांना दुर्बळ केलं, यांची शक्ती कमी केली तर आपण सहज पुढे जाऊ शकू. म्हणजे त्याच्या मागे त्यांना वाटतं की महाराष्ट्रात जे आहेत पवार एकदम स्ट्रॉंग आहेत, मजबूत आहे, म्हणून यांच्यावर हल्ले करा. सरळ दिसतं, दुसरं काय त्याच्या पाठीमागचं करणं. आणि शेवटी त्या ज्या पहिल्या 3 सभामध्ये त्यांनी माझ्यावर जे हल्ले केले, माझी माहिती अशी त्यांच्या पक्षातल्या आमच्या काही मित्रांनी दिलेली, जी अतिशय महत्त्वाच्या पदावर आहे, की हा जो 3 सभेचा त्यांचा माझ्यावरचा हल्ला, ते BJP आणि विशेषतः मोदी साहेब प्रत्येक गोष्टीचं फीडबॅक घेत असतात. त्यासाठी त्यांच्या काही स्वतंत्र यंत्रणा आहेत. आणि ते फीडबॅक घेतल्याच्यानंतर हे आपल्या हिताचं नाही, हे कॉन्ट्रोफॉर्मिक होतं, आपले विरोधी जातं आहे, असा निष्कर्ष त्यांना सांगितला गेला. आणि ते झाल्यावर कालच्या शेवटच्या सभेमध्ये त्यांनी एकदम दुसरा सूर हलवला कि शरद बाबू इस रास्ते से क्यों जा रहे हैं, तो कश्मीर में जो दहशतवादी है या सेपरेटिस्ट एलिमेंट्स है उनको क्यों मदत कर रहे हैं. याने माझ्याबद्दल एक सद्भावना, मी असं का करतो अशी एक लोकांच्या मनामध्ये भावना नाही. म्हणजे अटॅक क्रिटिसिझम ते थांबवलं. आणि हे असं का होतंय, असं होऊ नये, तुम्ही कोणाबरोबर आहात वगैरे वगैरे हे सांगून थोडंसं एक गुडविल तयार करण्याच्या संबंधीचा प्रयत्न त्यांनी केला जातो, त्यांच्याकडून केला गेला. आणि त्याचं कारण पहिल्या 3 मजल्या त्यांच्या भूमिकेला लोकांच्याकडनं यत्किंचितही रिस्पॉन्स मिळाला नाही, म्हणून हे सगळं नाटक केलेलं आहे. अच्छा, म्हणजे त्यांचा जो हा टोन बदलला, आता औषधाची जी सभा होती लातूरची, तिथे त्यांचा टोन बदलला की तुम्ही काँग्रेसबरोबर, शरद पवार काँग्रेसच्या याच्यावर का आहेत, तर मग कुठेतरी ते तुम्हाला साथ घालतात, काही त्यांची भूमिका बदलण्यामागे अशी काही नाही. आपण पहिल्यांदा 3 सभेत घेतलेली हल्ला करण्याची, क्रिटिसाइज करण्याची जी भूमिका होती त्याचा लाभ होत नाही.
हे कळल्याच्या नंतर मग त्यांच्याबद्दलचा काही संभ्रम निर्माण करता येईल का? आणि तो संभ्रम निर्माण करण्याच्यासाठी औषधी सवय म्हणजे माइंड गेम करतात. लोकांच्या मनामध्ये एक आशंका निर्माण हवी. असं आहे की मोदी या बाबतीत हुशार आहेत. म्हणजे यापूर्वी बऱ्याचदा असं केलं. त्यांनी मागच्या निवडणुकीला ते बारामतीला आले माझ्या गावी आणि या चुलता फुटेण्याच्या राजकारणात आपण सहभागी होऊन यांना उखलून टाकलं पाहिजे हे भाषण केलं. उखलून टाकण्याचं भाषण केलं. त्याच्यानंतर 2 वर्षांनी त्याच बारामतीमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की शरद पवारांचं वोट धरून मी राजकारणात आलो. म्हणजे काल एक बोलतात, आज असं बोलतात. म्हणजे 3 सभेमध्ये एक बोलतात, 4थ्या सभेमध्ये असं बोलतात. ह्या मुलींचं वैशिष्ट्य आहे. ते एक विंडो उघडी ठेवतात. त्रिशंकू जर स्थिती निर्माण झाली, मला काही वाटत नाही त्यांना आम्हाला लोकांची मदत होईल असं वाटतं. आम्हाला लोकांच्या बद्दल अशा पद्धतीनं बोलून जो होतं आहे त्याच्या मनात काही एक वेगळी भावना तयार करता येईल का, तो एक हा प्रयत्न आहे. याशिवाय दुसरं कुठलं नाही. म्हणजे एक संभ्रम निर्माण करण्याचं वातावरण. एक्झॅक्टली. त्याचा तुम्हाला वाटतं त्याचा काही फरक पडेल? मला काही फरक पडेल असं वाटत नाही. त्याचं कारण आम्ही आमची भूमिका जी आहे ती कन्सिस्टन्सी मानतो ठिकठिकाणी आणि प्रत्येक सभेत मानतोय. ते यावेळेस भारतीय जनता पक्षानं बारामतीतही खूप ताकद लावलेली आहे. एकीकडे मोदी असं बोलतात, दुसरीकडे जे आहेत मुख्यमंत्र्यांनी एक तुमचेच नातेवाईक आहेत त्यांना उभं केलं आहे सुप्रिया सुळे यांच्यासमोर. नातेवाईक वगैरे हे काही माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. माझ्या दृष्टीने महत्त्वाचं हे आहे की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पुण्याच्या त्यांच्या संमेलनामध्ये काय वाटेल ते करा. या सगळ्या जागा इन्क्लुडिंग सोयांचो हा मतदारसंघ हा आम्हाला हवा आहे. त्याच्यासाठी काय हवं ते करा. आणि मग ते हवं ते करण्याच्यासाठी महाराष्ट्रात 1-2 लोक आहेत. ते पश्चिम महाराष्ट्रात एक ग्रस्त आहेत. त्यांचं नाव चंद्रकांत पाटील. त्यांना डिफ्यूट केलं. प्रधानमंत्र्याची सगळी शक्ती मुख्यमंत्र्याची शक्ती त्याच्यावर आणि आम्ही त्यांची पूर्ण ताकद त्याच्यावर लावून त्यांच्या ठिकाणी माढा मतदारसंघ आणि बारामती मतदारसंघ याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. प्रचंड त्या मतदारसंघामध्ये आर्थिक आणि प्रलोभनाचे व्यवहार होतात हे आम्ही रोज बघतोय. पण मला माहिती आहे आता मी त्या मतदारसंघात जवळपास 50-51 वर्ष विधानसभेला लोकसभेला जातो आहे. मला तिथल्या मतदारांचा पूर्ण भरोसा आहे आणि त्यांना माहिती आहे की ज्यावेळेस माझ्यावर जास्त हल्ला केला जातो याचा अर्थ माझं महत्त्व राष्ट्रीय राजकारणामध्ये वाढतं आहे. ते थांबवण्याच्यासाठी केलं जातं आहे. म्हणून आपणही एकीनं माझ्याबरोबर राहावं अशा प्रकारची भावना जनमानसात वाढलेली लागते. आज तोच लाभ माझी खात्री आहे की सुप्रियाला असेल किंवा सगळ्यांना किंवा आमच्या पक्षाला असेल. तुम्हाला वाटतं की बारामती तुम्ही तुमचं एक वक्तव्य होतं की मला अगोदर निवडणूक कठीण वाटत होती, आता कठीण वाटत नाही, हे एक तुमचं वक्तव्य होतं. ते बारामतीला पकडून आहे की म्हाडा आणि त्याला पकडून आहे की एका मतदारसंघाच्या संबंधीचं माझं हे वक्तव्य नव्हतं. माझं संबंध देशात राज्यामध्ये हे वक्तव्य होतं. आणि त्याचं कारण यावेळेला आम्हा विरोधकांच्याकडे निवडणूक लढण्याच्यासाठी जी साधनं असतात ती जवळपास नाही आहेत. आणि त्याचं कारण असं आहे की याच्यासाठी योगदान देणारा जो घटक आहे त्या सगळ्यांचा प्रचंड दबाव आहे आणि फक्त एका पक्षालाच मदत करायची अशा प्रकारची एक दंडेली आज सत्ताधारी पक्षाकडून किंवा शासनाकडनं होतं आहे. आणि त्यामुळं आम्हाला असं सारखं जाणवत होतं त्यामुळे ही निवडणूक अधिक अडचणीची होईल, सामना करायला जड जाईल असं वाटत होतं. पण जसं जसं आम्हाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न होतो आहे तसं सामान्य मतदाराच्या आमच्याकडनं व्यक्तींची जी अपेक्षा न करता आम्हाला मदत करण्याच्या संबंधीची भावना वाढली जाते. आणि म्हणून सुरुवातीला जे आम्हाला चिंता अशी चित्र वाटत होतं ते आता हळूहळू एक जो बदल दिसतो लोकांच्यात त्यामुळं हे अनुकूल अशा प्रकारचं चित्र व्हायला लागलं असं माझं निष्कर्ष ऑब्झर्वेशन. मी बारामतीत चंद्रकांत दादा तिथे ठाण मांडून बसलेत. रोज ते नवीन नवीन वक्तव्य तिथे करत राहतात. तर तुम्हाला असं वाटतं की ही सीट यावेळेस आणि मुख्यमंत्रीही बोलले होते जर जाणकार मागच्या वेळेस जर त्यांनी कमळाचं चिन्ह घेतलं असतं तर मागच्या वेळेसच बारामती आमच्याकडे आली असती आणि यावेळेस नाही तर यावेळेस नक्कीच येईल. कमळाचं चित्र घेतलेले
याच्या आधी सुद्धा उमेदवार वाराणसीत होते, ते काय आधीच असं नाही. जानकरांच्यामुळे खरं म्हणलं तर मतं जास्त मिळाली, त्याची एवढी मतं कधी मिळाली नसती. जानकरांच्या पाठीशी एक समाज मजबूतीने उभा राहिला, त्यामुळं हे मतदान झालं. या निवडणुकीमध्ये आता आपल्याला कळेल की जानकरांना जो प्रतिसाद मिळाला तो प्रतिसाद 100% BJPचा नव्हता, तो जानकरांचा आणि त्यांच्या पक्षाचा होता. आणि या निवडणुकीमध्ये जानकर हे किंवा त्यांचे चिन्ह त्या ठिकाणी नसल्याच्यामुळं आणि भाजपचं त्या ठिकाणी चिन्ह असल्यामुळं ते जानकरांना मिळालेले नंबर आणखीन कमी होईल. एक दुसरीकडे एकीकडे सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या बारामतीत अडकल्या आणि दुसरीकडे मावळमुळे अजितदादा तिथे अडकले. असं काही नाही, आवडची सीट ही आमची न येणारी सीट होती आत्तापर्यंत, आम्ही हरलेली ती सीट आहे. आणि त्यामुळे यावेळेला आमचे कार्यकर्ते चितले असं की आपण एकदा दोनदा हा मतदारसंघात हरलेलो आहे, तर आपण यावेळेला एक रिस्क घेऊया. आणि सगळेजण म्हणत होते की आमच्याकडे स्पष्ट सांगायचं म्हणजे शक्तिशाली उमेदवार तिथे नव्हता. आणि तो मतदारसंघ निम्मा पुणे निम्मा रायगड आहे. रायगडमध्ये सुदैवानं शेतकरी कामगार पक्षाची शक्ती चांगली आहे आणि त्यांचं सहकार्य मिळेल याची खात्री आणि मिळते. तर त्यावेळेला आमच्या लोकांनी सगळ्यांनी सांगितलं, म्हणजे आमच्या याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, की आपण हरलेली सीट आहे, आपण एक प्रयत्न करू आणि तुमच्यापैकी कोणतरी कॅन्डिडेट तरुण फेरीचा उभा करा. तो उभा केला तर कदाचित तुमच्या कुटुंबाचं जे वलय आहे ते ॲडिशनल एका पक्षाची खालची शक्ती या दोन्ही कॉम्बिनेशनमधनं आपण ही जागा काढू शकतो, जिंकू शकतो. आणि म्हणून त्याच्यातून फारची उमेदवारी आली. याचं फारसा ॲक्टिव्ह नव्हता, कधी निवडणुकीच्या राजकारणामध्ये मदत करायला असे आम्ही कोणी उभं राहिल्यावर, पण डे टू डे राजकीय कामात तो नव्हता. पण एखाद्या तरुणाला पुढे केलं तर हा काहीतरी बदल होऊ शकेल या विश्वासानं सगळ्यांच्या अर्जाने त्याची उमेदवारी आलेली आहे. फारची जी उमेदवारी आहे त्याच्याहून बरंच हे झालं की तोच संदर्भ मोदींनी घेतला होता की गृहकलहाचा. असं आहे की मोदींचं एक वैशिष्ट्य, काहीतरी कन्फ्युजन तयार करायचे. कुठंतरी गेले आणि तिहारच्या जेलमध्ये कोणीच त्यामुळे याची झोप गेली. काही संबंध तिहारच्या जेलमध्ये कोणी असेल त्या संबंधी आम्ही खूप विचार केला, खूप माहिती घ्यायचा प्रयत्न केला. तर ते काय कुठलं ते अगस्ता हेलिकॉप्टरच्या खरेदीतल्या कोणीतरी त्या ठिकाणी आहे. आता अगस्ता हेलिकॉप्टर खरेदी करण्याची जबाबदारी कुठल्या मिनिस्ट्रीच असणार? ते डिफेन्सला डिफेन्स. मी होतो ॲग्रिकल्चर मिनिस्टर 10 वर्ष. माझी काही कुठं आयुध खरेदी करण्याच्यासाठी इनडायरेक्ट सुद्धा संबंध नाही ना. त्या डिफेन्सची कमिटी असते केंद्र सरकारमध्ये, कॅबिनेटमध्ये, त्याच्यातून मी मेंबर होतो. किंवा आमचे दुसरे सहकारी होते प्रोफेसर पटेल, तेही त्याच्यात मेंबर नव्हते. आणि हे काही सिव्हिल एव्हिएशनचं काम नाही, डिफेन्सचं काम आहे. आणि असं असताना आज ते गोंदियात जाऊन हा एक प्रश्न टाकून लोकांच्या मनामध्ये एक कन्फ्युजन तयार करता येईल का काय, हा त्यांनी प्रयत्न केला. आणि दुसऱ्या बाजूने माझ्याबद्दल किंवा माझ्या कुटुंबाच्या संबंध हा विषयच नाही, कधी दिसले नाही. पण असं आहे आणि तो संबंध ताबा आता अजित पवार घेत आहेत वगैरे वगैरे. माझी विनंती आहे की तुम्ही घराच्याबद्दलची माझी चिंता कशाला करता, आणि तुम्हाला आपल्या स्नेहांच्या हितचिंतकांच्या कुटुंबाबद्दल असं असेल तर माझी काही हरकत नाही. पण आम्हा लोकांच्या विरोधकांच्या घराबद्दलची चिंता इतकी काही करू नका. आणि घराची चिंता करायची असेल तर घर ही एक संस्कृती असते, त्या कुटुंबाची असते, पार्श्वभूमी असते. जसं माझं घर, माझे कुटुंब, माझे आईवडील आज हयात नाहीत, पण त्यांची पार्श्वभूमीची अगदी स्वातंत्र्य चळवळीच्या सहभागाच्यापासून आणि शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देण्याच्या संबंधीचं. आणि त्यामुळे साहजिकच आमच्या घरात आमच्या मातेने जे काही संस्कार आमच्यात दिले त्यांनी घर एका जीवानं आम्ही सगळ्यांना राहत असतो. राहतो वेगवेगळ्या ठिकाणी, पण आम्ही एक आहोत. आणि हे ऐकायचं वाटतं आमच्या घरातल्या लोकांना माहिती आहे, त्या भागातल्या आमच्या सगळ्या. आणि असं असताना आता हा एक डायलॉग करून वक्तव्य करून एक कन्फ्युजन त्याच्यातून निर्माण होतं का काय, आणि असं एक काहीतरी यांच्या घरात होतं आहे.
माझी फक्त विनंती एकच आहे, किंवा घर आमचं ठीक आहे, हं. घर कसं एकत्र असल्याचा लाभ असतात याचा अनुभव आम्हाला आहे. हं. आता मी हे समजू शकतो, मुलींच्या आयुष्यात कधीच असं घर त्यांना स्वतःला बघायला मिळालेलं नाही, किंवा तो अनुभव त्यांना आला नाही, की जन्मभर किंवा सातत्यानं एकटेच राहिलेले आहेत. त्यामुळे घर पण घराचं एक साधारण वात्सल्य या सगळ्यापासून मुकलेले ग्रस्त आहेत, आणि त्यामुळं कदाचित आपल्या वेदना त्यांनी अप्रत्यक्षपणाने बोलून दाखवल्या असतील. हं. एक दुसरं हे होतं, की यात ते म्हाडाचीही उमेदवारी येते. म्हणजे म्हाडातून असं झालं, की पवारसाहेब उभे राहणार आहेत, नंतर नाही राहणार आहेत. नाही, माझ्यामध्ये मी उभं राहणार नव्हतो, हे जाहीर केलेलं होतं. माझ्यामध्ये मी एकदा गेल्याच्या नंतर निवडलो गेलो, आणि 2014लाच मी ठरवलं की आता इथून उभं राहायचं, आणि मी उभं राहिलो नाही. गेल्या 5 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला, आणि मी राज्यसभेचा सभासद आहे. त्यामुळे याही वेळेला पुन्हा उभं राहण्याच्या संबंधीचा प्रश्न नव्हता. पण माढ्यामध्ये सांगोला एक विधानसभा मतदारसंघ आहे, की ज्या ठिकाणी महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते शेतकरी काँग्रेस पक्षाचे गणपतराव देशमुख गेले 50 वर्ष निवडून येतात. तर त्यांनी एक मोठा मेळावा कार्यकर्त्यांचा बोलवला, आणि त्या मेळाव्यात स्वतः गणपतराव तिथल्या स्थानिक लोकांनी मागणी केली की मी उभं राहावं. ही मागणी त्यांनी केल्यामुळं मग तिथं चर्चा, मी त्यावेळेस असं की मला घेरलं त्यांनी, सांगा तुम्ही राहताय का नाही. तर मी शेवटी सांगितलं मी विचार करून याचा निर्णय घेईन, तुम्ही काही चिंता करू नका, याच्यातून मी माढ्यात उभं राहणार आहे वगैरे वगैरे सांगितलं. आमचा तो विचार नव्हता, आणि आमची इच्छा अशी होती की आमचे जे त्या ठिकाणी सिटिंग MP होते विजयसिंह मोहिते पाटील, त्यांनीच उभं राहावं. त्यांनी उभं राहावं असं मी स्वतः त्यांना सांगितलेलं होतं, आणि तो आमचा आग्रह होता. दुर्दैवानं त्यांची इच्छा नव्हती उभी राहण्याची, त्यांचा आग्रह त्यांच्या चिरंजीवांच्यासाठी होता. त्या मतदारसंघातले जे 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, त्यातल्या 5 मतदारसंघामध्ये आमचे जे पक्षाचे सहकारी आहेत त्यांचा आग्रह, विजयदादांच्याबद्दलची त्यांची सहमती होती, पण त्यांच्या चिरंजीवांच्याबद्दल त्यांची सहमती अजिबात नव्हती. मग आता हे मिटवायचं कसं, तर त्याच्यातून माझ्या नावाचा पर्याय फुटायला यापेक्षा दुसरं काही नाही. पण यातून एक चुकीचा संदेश नाही गेला असा संदेश असं म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये? कसा कार्यकर्त्यांना माहिती, मी 14 वेळी निवडणुकीला उभा आलो. एक माणूस मला महाराष्ट्रात सांगा की 14 वेळेस तो निवडणुकीला उभा राहिला, आणि 14च्या 14 निवडणुका जिंकल्या. आणि असं असताना असं काहीतरी भीती होती, घाबरलो. ते मुख्यमंत्री बोलले की पवारांनी हवा त्यांना समजली म्हणून त्यांनी माघार घेतली. असं आहे की मुख्यमंत्री म्हणजे त्याला म्हणतात बाल सुलभ भावना. म्हणजे एखादं बालक जसं राजकारणात किंवा कुठल्या गोष्टीवर असेसमेंट करतं, आमचे मुख्यमंत्री असंच एक बालकासारखं प्रत्येक गोष्टीवर बोलत असतात. असे जो एक मॅच्युअर पर्सन असतो, अशांची मतं वेगळी असतात, त्यांचे ॲनालिसिस वेगळे असतात. आणि एखादा बालक असेल तर असं काहीतरी सांगत असतं, आपण बालकांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. आणि मुख्यमंत्र्यांनी, त्यांचे वडील माझे मित्र होते, आम्ही दोघं विधिमंडळात बरोबर होतो. त्या मुलं आहेत, मुलं काहीतरी बोलली असतील तर त्याची फार दखल वडीलधाऱ्यांनी घ्यायची नसते. पण या सगळ्या प्रकरणात रणजितसिंग मोहिते पाटील भारतीय जनता पक्षात चालले गेले, ते कुठेतरी टाळता आलं असतं. असं की त्यांची जायची इच्छा आधीपासूनच होती. तुम्हाला जर माहीत असेल, तुम्ही म्हणजे काही चॅनल्सनी त्यांचे सातत्याने हल्ली दौरे म्हणजे भेटीगाठी कुठे चालल्या होत्या, हे टेलिव्हिजनवर सुद्धा आली पण आज नाही, 6 महिन्यापासून येत होतं. आणि कारण त्याचं असं आहे की त्यांनी उभं राहण्याची इच्छा व्यक्त केली होती, आणि आमचे सगळे लोक त्यांच्या उमेदवारीच्या संबंधी तयार नव्हते. मी प्रयत्न करत होतो त्यांना तयार करायचा, पण ज्यावेळी माझ्याही लक्षात आलं की याच्यामुळं एकाच आपल्या जागेवर धोका आहे, ती रिस्क घ्यायला नको, आणि हे ज्यावेळी मी त्यांनी सांगितलं 6-7-8 महिन्यापूर्वी, तेव्हापासून त्यांची पावलं पर्यायी रस्त्याच्याकडे वळायला लागली. म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं कुठेतरी की रणजितसिंग मोहिते पाटील निवडून येणार नाहीत तिथे? 100% 100%, कारण खालचे सगळे लोक नाहीच म्हणत होते ना. अच्छा, त्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत अशी कुठे निवडणूक राहिली, ते महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये होते,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना विधान परिषद दिली, डायरेक्ट लोकांच्यात नव्हते. ते राज्यसभेमध्ये होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यसभा दिली. लोकसभेला ते डायरेक्ट निवडून गेले नव्हते. त्यामुळे त्यांना आत्तापर्यंत जी पदं मिळाली ती संघटनेमध्ये झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नेमणूक होती. या सगळ्या नेमणुका या माध्यमातून त्यांचा प्रवास झालेला आहे. लोकांच्यातून निवडून गेले, जसे त्यांचे वडील. आपल्याला मान्य केलं पाहिजे, एक अपवाद सोडला तर विजय झाला, सातत्याने निवडून आलेले. ते त्यांच्या चिरंजीवांचं ते स्थान नव्हतं. पण तुम्हाला वाटत नाही मग आता विजयसिंग मोहिते पाटील आपल्या विरोधात काम करतील? नाही नाही, असं आहे की चिरंजीव गेल्याच्या नंतर विजयदादाच्या रस्त्याने गेले आणि त्याच्यात आम्हाला स्वच्छ दिसतंय की ते त्याच दिशेने जाणारे काम करणारे. आम्ही ते स्वीकारलेलं आहे. मग त्यांच्यावर कारवाई का नाही करत जर एवढं दिसतंय तर? असं आहे की ते आता राहणारच नाही पक्षात. इतकी वर्ष आपल्यावर राहिले, आमचे सहकारी आहेत. इतर ठिकाणी आम्ही एकत्र काम करतो, सहकार्याच्या क्षेत्रामध्ये आम्ही एकत्र काम करतो. तिथं आम्ही राजकारण आणत नाही. वेगवेगळ्या पक्षाचे लोक आम्ही महाराष्ट्रातल्या सहकारी संस्था, शेतकरी यांच्यासाठी काम करत असतो. त्या अनेक पक्षाचे लोक तिथं आहे. आणि इथं आता या राजकारणाच्या क्षेत्रात ते नाही, आपल्यापासून बाजूला गेले, त्यांची भूमिका वेगळी आहे. ठीक आहे, आपण विसरून जायचं. कुठं आता जे 40-36 वर्ष एकत्र काम केलेल्या लोकांना या त्यांच्या वयामध्ये ते आता 70च्या आसपास आले, कुठं उभी अनसेरिमनियसली त्यांच्या ॲक्शन घेऊन त्याला काढत असतो. ठीक आहे. सेम पवारसाहेब म्हणजे असाच वाद नेमका नगरमध्ये झाला. नाही, नगरमधला फरक आहे आणि इथला फरक आहे. इथं असा काही वाद अजिबात नसतो. नगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा प्रश्न आला. जी नगर दक्षिणची जागा आहे, आमच्याकडे काँग्रेस कोणत्या जागा लढवायच्या, राष्ट्रवादीने कोणत्या लढवायच्या, याच्यात निर्णयपूर्वी झाला. मागच्या 5 वर्षापूर्वी झालेले विधानसभा आणि लोकसभेचा. आणि त्याच्यात काही बदल करायचा असेल तर आम्ही एक्सचेंज करण्याच्या संबंधीचा सुद्धा विचार काही ठिकाणी केला. नगरची ही जी दक्षिणची सीट आहे तिथं काँग्रेसची शक्ती आमच्या दृष्टीने नव्हती. 6 विधानसभेच्या जागा आहेत. त्या 6मध्ये 2 ठिकाणी राष्ट्रवादीचे विधानसभेचे उमेदवार निवडून आमदार झाले. राहिलेल्या 4 ठिकाणी क्रमांक 2ची मतं एकत्रित ही राष्ट्रवादीची आहेत. या सगळ्या 6मध्ये क्रमांक 1ची मतं कुठेही काँग्रेस पक्षाला नाहीत. त्याच्या आधीच्या 2 निवडणुका राष्ट्रवादीनेच लढवलेल्या होत्या. असं असताना आणि त्या जिल्ह्याची दुसरी जागा आहे ती काँग्रेसकडे होती, आधी आहे. असं असताना राष्ट्रवादीची जागा ती माझ्या मुलाला हवी आहे असं आग्रह कोणी झालं मी समजू शकतो. आम्ही त्यांना सांगितलं की हे कारण आहे, यामुळे ही जागा आम्ही देऊ शकत नाही. ही जागा आमची आहे. त्यांच्या पक्षालाही मान्य होतं, सगळ्यांना मान्य होतं. पण एक दिवशी ते माझ्याकडे वडील आणि चिरंजीव दोघंही आले. चिरंजीवांनी सांगितलं की जागा मला दिली तर आनंद आहे, नाही दिली तर मी लढणार आहे. म्हणजे आता लढायचाच निर्णय घेतला तर लोकशाहीमध्ये कोणालाही निर्णय घेता येतो. त्याबद्दल माझी काही त्याच्याबद्दल हरकत असायची काही कारण नाही. मी सांगितलं आपण लढणार, तो आमच्या शुभेच्छा तुम्हाला, आणि हा विषय तिथे संपला. तुम्हाला हर्ट झालं ते? नाही, हर्ट झालं असं नाही की असं आहे की जे पदावर जबाबदार असलेल्या लोकांनी पक्षामधले जे निर्णय असतात त्या निर्णयाची सुसंगत भूमिका घ्यायची असते. एखादा लहान कार्यकर्ता चुकला तर समजू शकतो, पण ज्यांच्याकडे नेतृत्व आहे पक्षाचं अशांनी पक्षाच्या भूमिकेच्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली तर गंमत वाटते. त्याचं हर्ट कसं होतं? राधाकृष्ण विखे पाटील बोलतात पवारसाहेबांनी थोडा मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे होता. म्हणजे कसं असेल, म्हणजे आमची जागा आम्ही का सोडायची? कारण काय की काय त्यांचे चिरंजीव आहेत म्हणून हे काही क्रायटेरिया होऊ शकतो किंवा हे यांचे चिरंजीव आहेत. मी इथं आमदार राहीन, विरोधी पक्षनेता राहीन, माझ्या पत्नी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील, आम्हाला आनंद आहे. आता त्याच्यानंतर आता माझ्या मुलालाही छाती पवारसाहेबांनी मोठवून दाखवा किंवा राष्ट्रवादीने जागा सोडवावी. म्हणजे हे सवन प्रत्येक गोष्टीचं नगर जिल्ह्यातल्या काँग्रेसजनांना विचारलं
बाळासाहेब थोरातांना विचारले की ज्येष्ठ महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते त्या जिल्ह्यातले त्यांना त्यांच्या सहकार्याने विचारलं तर त्यांचं अजिबात अशा गोष्टीला फाशीवाद होतात. त्यांचं स्वच्छ होतं जे पक्षाचं धोरण आहे, जे आपण स्वीकारलेलं आहे, ज्याची आपण अंमलबजावणी केली ती केवळ कौटुंबिक आग्रहाच्यासाठी आपण बदलावी असं काही काँग्रेस पक्षाच्या लोकांना वाटत नव्हतं. पण विख्यांचा अधिकार आहे, जर त्यांना काही भूमिका घ्यायची निवडणुकी त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेला असेल. पण ते बोलतात की पवार साहेबांनी जुना जो वाद आहे 1991चा तो डोक्यात ठेवला. ते कसला जुना 91चा वाद झाला, तो वाद झाला त्याच्यात आम्ही निवडणूक जिंकली, आणखीन काय पाहिजे त्याचं जे आणि वाद आम्ही कुठं काढलं. निवडणूक आम्ही ज्यावेळी जिंकली त्यावेळी त्यांनीच कोर्ट केसेस केल्या, त्यांनीच कोर्ट केसेस करून जाऊन गडाखांची निवडणूक त्यांनी रद्दबातल केली आणि त्यामुळे वाद तिथंच संपला. हा त्याच्यात माझ्यावरही केस होती पण मला सुप्रीम कोर्टाने न्याय दिला तर माझाही विषय संपला. त्यामुळे आता राहिलं काय त्या वादात. नाही, त्यांचं म्हणणं आहे की ते त्यांनी आता डोक्यात ठेवलं पवार साहेब. कसं त्याच्यानंतर बऱ्याच निवडणुका झाल्या ना, तेव्हा करता आलं असतं ना. किंवा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाला त्यांच्या पत्नी होत्या, राष्ट्रवादीची मदत होतीच, राष्ट्रवादीने मदत केली नसती तर वेगळं काही करता आलं असतं. म्हणजे त्यांचं म्हणणं त्यांचं म्हणणं चुकीचं आहे. नाही नाही, असं आहे की त्यांचं म्हणणं त्यांच्या पक्षाच्या धोरणाशी सुसंगत नाही आहे. त्यामुळे उगीच आम्ही कशाला काही भूमिका घ्यायची. ठीक आहे. म्हणजे हे तुमचं असं म्हणणं की मला असं वाटलं की ते राधाकृष्ण विखे पाटील जे बोलत होते की तेच तुम्ही डोक्यातून केलं आणि हे सगळं जे पुढचं झालं की भारतीय जनता पक्षात मग त्यांचा मुलगा गेला हे सगळं टाळता आलं असतं. नाही असं आहे की टाळता आलं असतं का नसतं त्यांनी ठरवायचं. कोणत्या पक्षात कोणी जावं, दुसऱ्या पक्षातल्या माणसाचं आम्ही काय ठरवायचं. आम्ही आमच्या पक्षातल्या सहकाऱ्यांची चर्चा करू, त्यांच्याबद्दलची आम्ही खबरदारी घेऊ. दुसऱ्या पक्षातले लोक इकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले ते टाळण्याच्यासाठी आम्ही काही योगदान द्यायचं हे मला गमतीची गोष्ट. एक मुख्यमंत्र्यांनी एक आरोप केलाय की आजकाल पवारसाहेब काँग्रेस चालवत आहेत आणि काँग्रेस त्यांची बी टीम आहे. काँग्रेस बी टीम आहे असं की या देशामध्ये विरोधी पक्ष जे आहेत त्या सगळ्यांना बी जे पीच्या विरुद्ध पक्षांना एकत्र आणण्याच्या संबंधीचा माझा प्रयत्न असतो. ही गोष्ट खरी आहे. पण मला ही गोष्ट मान्य करावी लागते की काँग्रेस पक्ष एक मोठा पक्ष आहे, जुना पक्ष आहे. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये काही ना काही त्यांचं स्थान आहे, त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे आणि म्हणून अशा पक्ष घेऊन आम्ही एकत्र जात असताना आणि सगळ्या या नॉन बी जे पी पार्टीत एक वाक्याचा अभावी ही काळजी घेत असताना कुठं काही लोकांना त्यांचं स्थान मोठं असेल आम्हा सगळ्यांच्या तुलनेत तर ते स्वीकारणं हा मोठेपणा आहे. तो मी स्वीकारतो. त्याच्यामध्ये काँग्रेसचं स्थान आहे तर काँग्रेस आम्ही प्रोत्साहित करतो आणि आम्ही सगळेजणसुद्धा आमची पार्श्वभूमी काय, आम्ही सगळेजण समाजकारणात राजकारणात आलो तो काँग्रेसमधून आलो. मी 1958 साली तुमचा कदाचित जन्म झाला होता का नव्हता मला माहीत नाही, तर 58 साली मी काँग्रेसचा सभासद झालो. 58 साली मी युथ काँग्रेसचा पुण्याचा अध्यक्ष होतो. तेव्हापासून काँग्रेसमधूनच मी वाढलो. महाराष्ट्र युथ काँग्रेसचा प्रमुख झालो, महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी पक्षाचा झालो, महाराष्ट्र काँग्रेस पक्षामार्फत मी राज्याचा मुख्यमंत्री झालो. त्यामुळे काँग्रेस ही विचारधारा ही आमच्यामध्ये निश्चित होती आहे. त्याच्यात काही प्रश्नावरनं मतभेद झाले, त्या मतभेदमधून आम्ही लोक बाजूला राहिलो. याचा अर्थ गांधी नेहरूंचं तत्त्वज्ञान हे काय आम्ही सोडलेलं नाही. आम्ही काही भाजपचं करतो किंवा असं काही हिंदुत्ववाद्यांचं तत्त्वज्ञान घेतलं नाही. आम्ही गांधी नेहरूंचं सेक्युलरिझमवर डेमोक्रेसीवर विश्वास असलेलं तत्त्वज्ञानानंच पुढे चाललेलं आणि त्यामुळं आम्ही काहीतरी दुसरा पक्ष चालवतो का अ टीम आहे ब टीम आहे वगैरे हे म्हणण्यात काही फारसा अर्थ नाही. एक चंद्रपूरचे ते धानोरकर तेही बोलले होते की पवारांमुळे मला तिकीट मिळालं आणि त्यात एक व्हिडिओ क्लिप जी अशोक चव्हाणांची व्हायरल झाली की माझं पक्षात चालत नाही. माझी ओळखही नाही त्यांची. ती जे कोण चंद्रपूरचे आहेत त्यांची माझी ओळखही नाही. तो भेटलो असतो तो माहीत नाही, पण माझी काही त्यांची भेट नाही. एक दुसरा प्रश्न आहे. एक वंचित आघाडी आता महाराष्ट्रात उभी राहिलेली आहे. त्या वंचित आघाडीविषयी तुम्हाला काय वाटतं? कारण त्या वंचित आघाडीवर हा आरोप लागतो की ती बी जे पीची बी टीम आहे. असं मी एखाद्या राजकीय पक्षाच्या
आणि त्यांचा पक्ष वाढीच्यासाठी प्रयत्न होत असेल तर त्यांचं लेजिटिमेट राईट आहे. आणि त्यामुळे अशांच्या संबंधी असा हेतू आरोप करणं हे मला मंजूर नाही. आणि त्यामुळे आमची बी टीम अ आहे किंवा ते BJPची बी टीम आहे वगैरे वगैरे हे जे काही कोणी म्हणत असतील पण त्याची टीका टिप्पणी मी काय करणार. पण वंचितच्या सभांना प्रचंड गर्दी होते पवारसाहेब. बघूया ना, पण शेवटी गर्दी अनेकांच्या सभांना होते, पण मतदानात किती कन्वर्ट होते हे महत्त्वाचं होतं. महाराष्ट्रात मी पाहिलेलं आहे की काही लोकांच्या सभेला प्रचंड गर्दी होती, पण निवडणूक झाल्याच्या नंतर व्होटमध्ये कन्व्हर्शन झालं नाही. आता इथं काय होतं हे बघायचं, एक टेस्ट आहे, आपले असेसमेंट करेल. जशी तुम्ही बोलतात की गर्दी वोटमध्ये परिवर्तित होते की नाही, तशी राज ठाकरेंच्या सभांनाही गर्दी होते. त्याच्यातून एकदा त्यांच्या व्होटमध्ये कन्वर्ट झाली, दुसऱ्या वेळेला ती कन्वर्ट झाली नाही, वस्तुस्थिती आहे. त्याच्या खोलात जावं लागेल त्यांना, आम्हाला सगळ्यांना. नाही, त्यांच्याबद्दल आता असं म्हणतात सगळे की त्यांची स्क्रिप्ट बारामतीहून येते. ते काही असं की मुख्यमंत्र्यांना एखादी गोष्ट आपल्याला ते नियंत्रित करू शकत नाहीत, आणि ज्यांना नियंत्रित करायची ते क्षेत्र, ती संघटना वाढत असली तर काहीतरी अशा पद्धतीने खोटं बोलण्याचा एक स्वभाव आहे. ठीक, त्यातनं ते बोलले, याला काही अर्थ नाही. बाकी असं आहे की राज ठाकरे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधन ठाकरे या सगळ्यांच्या कुटुंबातलं ते व्यक्तिमत्व आहे. बाळासाहेबांच्या सान्निध्यात आयुष्यातला बराच सगळा काळ गेल्यामुळं त्यांच्यावर काही संस्कार आहेत. फक्त त्या वेगळ्या दिशेनं ते गेले, पण जरी दिशा बदलली असली तर मूळ जे संस्कार आहेत आणि त्याच्यातून जे काही आपण घेतलेलं असतं ते तर काही जात नाही. आणि त्यामुळं एक त्यांची लोकांच्या समोर प्रश्न मांडण्याची प्रभावी पद्धत आहे, ती लोकांना आपलीशी वाटत असेल म्हणून लोकांची हजेरी असते. पण उद्याच्याला आपलंसं वाटतं म्हणून लोकांची उपस्थिती आहे, म्हणून आपले डे टू डे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य हातात येण्याची शक्यता कितपत आहे याचाही विचार लोक करत असतात. आणि त्यामुळे कदाचित काही कमतरता आली असतील, पण ही गोष्ट मान्य केली पाहिजे की राज ठाकरे जनमानसाच्यामध्ये आपल्या कर्तृत्वानं, आपल्या वक्तृत्वानं एक आपलं स्थान ते निर्माण करू शकले, हे अनेकांना जमलेलं नाही. तुझे राज ठाकरे आपल्याला भेटायला आले होते 2-3 वेळा, त्याची हे झाली. आणि आता जे ती सभा घेतात ते बोलतात की माझी ही भूमिका आत्ताची लोकसभेसाठी आहे, विधानसभेसाठी नाही. आता माझी जे माझे तुम्ही म्हणतात मला भेटले होते, मला त्यांनी एकच सांगितलं, विचारलं किती जागा लढवताय तुम्ही. त्यांनी मला सांगितलं मी लोकसभेत जागा लढवणार नाही. म्हणजे राजकीय पक्षांनी काहीची भूमिका घ्यायला लागते, त्यांनी मी भूमिका घेणार आहे. म्हणजे काय तुमची भूमिका? मी माझी भूमिका अशी की या देशाच्या हिताची जपणूक करायची असेल तर मोदी आणि अमित शहा यांना बाजूला केलं पाहिजे, आणि हेच मी मत मांडणार आहे. मी पर्याय काय ते लोकांनी ठरवावं. ही दोघंजणं ही देशाच्या दृष्टीनं फायद्याची बाब नाही, हिताची बाब नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या विचाराला बाजूला करा हे मी सांगणार आहे. मी त्यांना विचारलं ही तुमची कायमची भूमिका नाही माझी, मी विधानसभा लढणार आहे. मग ते काँग्रेस किंवा NCP बरोबर राज ठाकरेंची युती विधानसभेसाठी असं काही नाही. नाही, ते काही बोलले नाही, ती चर्चा झाली नाही. आता लोकसभा चालू आहे, आम्ही कशाला उद्याच्या विधानसभेची चर्चा करू. पवारसाहेब, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक जे महाआघाडीचं चित्र होतं पूर्ण देशभरात अगोदर, आणि त्यात असं म्हटलं जात होतं की सर्व आघाडीला एकत्र आणण्याचं कसब तुमच्याकडे आहे. आता जेव्हा आपण बघतो उत्तर प्रदेशात आता मायावती आहेत, आता त्यांची भाषणं होतात, त्यात ते जास्तीत जास्त काँग्रेसवरच अटॅक करतात. मग महाआघाडी आहे कुठे? महाआघाडीने लोकसभेची निवडणूक लढवावी असा आमचा प्रयत्न नव्हताच, आणि ते प्रॅक्टिकल नाही हे आम्हाला माहिती आहे. असं आहे की महाआघाडी कधी होऊ शकते, अलायन्स कधी होऊ शकते, 2 पक्ष 3 पक्ष त्यांचं वास्तव्य संबंध देशात असल्याच्या नंतर ते एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं होऊ शकतं. आम्ही सगळे जे एकत्र येणारे लोक आहोत ते संबंध देशात आहोत, पण त्यांचं शक्तिस्थान संबंध देशात आहे का प्रत्येक प्रांतात, त्याचं उत्तर नाही. आता उदाहरणार्थ GMK
DMK ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. त्यांचं शक्ती केंद्र हे तामिळनाडू आहे किंवा फार तर शेजारच्या एक लहानशा राज्यामध्ये आणखीन काही लोक असतील. हो, महाराष्ट्रात नाही करणार किंवा उत्तर प्रदेशमध्ये नाही किंवा NCP घ्या किंवा मायावतींचा किंवा अखिलेशचा जो पक्ष आहे समाजवादी पार्टी, महत्त्वाचा पक्ष तो त्या राज्यात आहे. आणि अन्य ठिकाणी काही त्यांचे लोक आहेत, महाराष्ट्र असो किंवा कुठं असो. पण केरळमध्ये आहे का, तामिळनाडूमध्ये आहे का, कर्नाटकामध्ये आहे का, त्याचं उत्तर नाही असं दिसते. आणि म्हणून तृणमूल काँग्रेस वेस्ट बेंगॉलमध्ये एक शक्तिशाली पक्ष आहे, पण केरळमध्ये आहे का, आंध्रमध्ये आहे का, किंवा चंद्रबाबू आज त्यांचा तेलुगू देसम त्यांच्या राज्यात शक्तिवान आहे, पण त्याच्या बाहेरच्या राज्यात कुठं आहे का. त्यामुळं या पक्षांचं बलस्थानच अन्य राज्यामध्ये नसल्याच्या नंतर ते सगळे एकत्र करणं, यापेक्षा आम्ही एकत्र येऊया, एकत्र येण्याचा विचार करूया आणि आपली पुढची दिशा ती असली पाहिजे. आणि निवडणूक झाल्याच्या नंतर आपण सगळे एकत्र बसू, एक पर्यायी संघटन करू, UPA नावाने किंवा काहीच्या नावाने कार्यक्रम तयार करू आणि आपण देशाला पर्याय देण्याच्या संबंधीचा प्रयत्न करू. त्याच्यात आमच्यात मतैक्य झालेलं आहे आणि हाच आमचा उद्देश होता. ते कोण करणार आपण? नक्कीच करू, मला आनंद आहे करायला. 2014मध्ये आम्ही सगळे वेगळे लढलो आणि आम्ही वेगळे लढल्याच्या नंतर सोनिया गांधीसुद्धा या सगळ्या गोष्टी त्यांनी पुढाकार घेतला, सगळ्यांना एकत्र. आम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आमचं बहुमत नव्हतं, पण आम्ही सगळे एकत्र आल्यामुळे बहुमत झालं आणि आम्ही सरकार बनवलं. त्यावेळेला आज म्हणतात आम्हाला तुमचा प्रधानमंत्री कोण, पण त्यावेळेला 2004ला आम्ही काही कुणाला प्रधानमंत्री आमचा नव्हताच. आम्ही निवडणूकच लढवली आपापल्या पक्षाच्या मदतीनं आणि त्यामुळे त्या त्या राज्यात जिथं आमचं बलस्थान आहे तिथं आमचा नेता आम्ही पुढे केला. पण देशाच्या सगळ्या प्रांतात आम्ही केलं नव्हतं. असं असताना सुद्धा निवडणूक झाल्यावर आम्ही एकत्र बसलो. माझ्याच घरी पहिल्यांदा असं म्हणते. नंतर सोनिया गांधींनी बैठक बोलवली आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी त्यांच्याबद्दल त्यांचा हा प्रस्ताव होता तो मान्य केला, UPAची कन्सेप्ट ॲक्सेप्ट केली आणि आम्ही सगळ्यांनी एकमताने मनमोहन सिंगांची निवड त्या ठिकाणी केली. निवडणुकीमध्ये मनमोहन सिंग उमेदवारही नव्हते, त्यांच्या नावाने निवडणूकही आम्ही केलेलो नव्हतो. पण एक जाणकार अर्थशास्त्राने त्यावेळी देशाची आर्थिक स्थिती ठीक नव्हती, त्यांच्या प्रामाणिकपणाच्या संबंधी एक निश्चित लोकांच्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा दुनियेमध्ये या देशाची प्रतिमा वाढवायला ही व्यक्ती उपयुक्त आहे, हा निष्कर्ष आमच्या सगळ्यांचा होता आणि म्हणून आम्ही त्यांची निवड केली आणि 10 वर्ष राज्य चालवलं. म्हणजे जे भाजप विरोधी सर्व पक्ष आहेत त्यांची एकत्रित मोठ पवारसाहेब तुम्ही बांधणार असं याचा अर्थ? सगळेच माझे प्रयत्न राहतील त्याच्यामध्ये, पण इतरांचं सहकार्य त्याच्यात राहील. एक त्यात नेहमी आपलं नाव पंतप्रधान पदाच्या शर्यतीतही येतं. असं की मी लोकसभा सुद्धा लढवत नाही, नाव येतं पण मला माहिती आहे ना, मी जर लोकसभाची निवडणुकी लढवत नाही किंवा एकंदर जागा लढवायची म्हणजे तर मी 15-20 लोक उभे करतोय, तर एवढ्या कमी जागेच्या वर आणि स्वतः लोकसभेला समोर न जाता अपेक्षा करणं हे योग्य नाही. मी इरॅशनल पॉलिटिक्स कधी करत नाही, मी रॅशनल पॉलिटिक्स करतो. आणि मला आता असं काही की जो माणूस 14 वेळी निवडून आला, 4 वेळा महाराष्ट्रासारख्या राज्याचा मुख्यमंत्री आला, केंद्रामध्ये संरक्षण मंत्री म्हणून काम केलं, 10 वर्ष काय ते तुमचं शेतीमंत्री केलं किंवा संसदेचा विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम केलं, आणखीन काय हवं आहे मला? मला लोकांनी प्रचंड दिलं. तुमचं राहुल गांधींविषयी काय मत आहे? आता समजा जर सगळे पक्ष तुम्ही बोलता की नंतर एकत्रित येतील, जर आले तर नंतर एकत्रित बसतील, राहुल गांधी सगळीकडे फिरतात, काँग्रेसकडून तर त्यांचंच नाव होतं पंतप्रधानाकरता. आज असं आहे की त्यांनी स्वतः जाहीर केलं की पंतप्रधानांचे उमेदवार म्हणून मी जात नाही, आम्ही सगळे एकत्र येऊन बसून ठरवू हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे उगीच त्यांच्या नावाने लोकांच्यात किंवा अन्य पक्षांच्यात कन्फ्युजन करणं हा जो प्रयत्न भाजपचा चालला आहे, आम्ही काही त्याला वळी पडणार नाही, ते स्वतःही त्याला वळी पडत नाही. निवडणूक झाल्यावर
ज्यावेळेस एकंदर आमचे सगळे निवडून आलेले सभासद असतील, ज्यांची संख्या जास्त असेल आणि ज्यांच्या नेतृत्वाच्या संबंधीची मान्यता असेल ते ॲक्सेप्ट करू. मग तो कोणी पक्ष असू शकतो. कोणी जसं असू आता शकतो. उत्तर प्रदेशात मगाशी तुम्हाला सांगितलं नाही की मागच्या निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसमध्ये काही मनमोहन सिंग उमेदवार होते, त्यांना फौजी केलेलं नव्हतं. आम्ही निवडलं कारण त्यांच्या नावाला एक वाक्यता झाली. तर या सगळ्या पक्षांची अगोदर काही बैठक झाली होती का? कारण आता जसं होतंय की जसं उत्तर प्रदेशमध्ये आता मायावती जेवढ्या सभा घेतात त्यात त्यांचा जो रोख असतो तो काँग्रेसवर असतो, भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त. हे सगळेजण आता उदाहरणार्थ काँग्रेस पक्षाचे तामिळनाडूमध्ये गेले की आपल्या ह्याच्यात आंध्रमध्ये गेले तर काँग्रेस पक्षाची टीका चंद्रबाबूच्या पक्षावर आहे किंवा अन्य ठिकाणी इतर घटक गेले ज्यांचा इंटरेस्ट आहे तिथं आपल्या पक्षाच्या हिताच्यासाठी जे सोयीचं तेच आम्ही बोलणार, दुसरं काही बोलणार नाही. त्यामुळे आता वेगवेगळी मतं मांडली जातील, पण त्याच्यावर हेही मत आम्ही मानतोय उद्या वेळ आली तर आम्ही सगळे समान कार्यक्रम मिनिमम ॲग्री प्रोग्रॅम याच्यावर आम्ही एकत्र येऊ आणि 2004 ते 2014 जसं आम्ही तुम्हाला एक सक्षम सरकार दिलं ते देऊ याच्याशी आम्ही कमिटेड आहे. एक तुम्ही भाकीत केलं होतं की जेव्हा शिवसेना आणि बीजेपीमध्ये एक भांडण चालू होतं, तुम्ही म्हटलं होतं की नाही हे एकत्रितच निवडणूक लढवणार, ते खरं झालं. आता तुमचं काय भाकीत आहे की आता सध्या देशातलं चित्र बघून तुम्हाला काय वाटतं? मला काय त्याच्यात असं वाटतं, मला असं वाटतं की नॉन बीजेपी पार्टी निवडणुकीच्या नंतर एकत्र येतील आणि हा देश चालवण्यासाठी पुन्हा एकदा परिस्थिती निर्माण करतील आणि आज एक जात धर्म आणि विद्वेष याच्या आधारावर राज्य करणारी जी भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र त्यांच्यासारखी शक्ती ती दूर करतील. तुमचं एक वक्तव्य होतं आता काही दिवस अगोदर की मोदी खासदार असतील पंतप्रधान नसतील. असं नाही म्हणलं मी, असं म्हणलं की कदाचित हा शब्द आहे पुन्हा पुन्हा वापरला, कदाचित सगळ्यात जास्त जागा मिळवलेला पण बहुमत नसलेला असा पक्ष बीजेपी होऊ शकतो. आणि बहुमत नसेल तर सगळ्या दुसऱ्या जागा मिळून चालत नाही, बहुमतही लागतं ना. आणि ते नसेल तर मग त्याच्यामध्ये लोक काय बघतील की जो वादग्रस्त नाही, ज्याच्याबद्दल एक विश्वास सगळ्या अन्य पक्षांना सुद्धा आहे, अशी व्यक्ती लोक निवडायच्या बद्दलचा कदाचित प्रयत्न करतील. आणि मोदींच्या पुरतं बोलायचं झालं तर तसं अनेक प्रश्नावर ते वादग्रस्त आहेत अन्य राजकीय पक्षांच्यामध्ये. अन्य राजकीय पक्षांची त्यांच्या भूमिकेमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. ज्यावेळेस असं अंतर असतं त्यावेळेला ॲक्सेप्टेबिलिटी नसते. मगाशी मी पुन्हा पुन्हा उदाहरण दिलं मनमोहन सिंगाचं. मनमोहन सिंग असे वादग्रस्त नव्हते. तुम्हाला वाटतं की मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाही याचे चान्सेस आहेत? माझं मत आहे की त्यांना बहुमत मिळणार नाही. असं बहुमत मिळणार नाही म्हणजे कशाला चर्चा करायची, त्याचा अर्थ काय? मग तुम्हाला काय वाटतं बीजेपीत पर्याय कोण? पर्याय कशाचे आपण बघायचं, त्यांना बहुमतच नसतं तर. नाही बीजेपीत पर्याय म्हणजे मोठी पार्टी कोणती असेल? आता जर बीजेपी मोठी पार्टी असेल असं आहे की बीजेपीत पर्याय कोण हे नागपूर ठरवेल. RSS हेडक्वार्टर त्यांच्याकडे होतात ते निर्णय तिथून होतात. तिथले निर्णयाचे गुप्त असतात, ते काही तुम्हाला आम्हाला माहीत नसतं. निर्णय झाल्यावरच कळतं आपल्याला. नाही गडकरींचंही नावही समोर येतं. कोणाचं मी राजनाथ सिंगाचं वाचतो, कधी गडकरींचं वाचतो, आणखीन कोणाचं मला माहिती नाही. आता पवारसाहेब आता तुमची तिसरी पिढी राजकारणात आली. पार्थ आहे, रोहित आहे, त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता? कसं आहे की राजकारणात आले, राजकारण म्हणजे हे क्षेत्र असं आहे की इथं 2-3 गोष्टी आमच्या कुटुंबातल्या आम्ही जतन केलं की जे काही आपलं शेती असेल, व्यवसाय असेल, त्या सगळ्या गोष्टीत प्रामाणिकपणे काम करायचं, वाढवायचं. त्याबरोबर समाजकारण करायचं, राजकारण नुसतं नाही. आम्ही शैक्षणिक संस्था चालवतो, आम्ही शेतीच्या संशोधन संस्था चालवतो, कल्चरल संस्था चालवतो. मी अनेक संस्थेचे, नेहरू सेंटर मुंबईतल्या संस्थेचं मी अध्यक्ष आहे, चव्हाण सेंटरचं मी अध्यक्ष आहे, मराठी नाट्य परिषदेचा ह्या त्यातले जे थिएटर वगैरे या सगळ्या गोष्टीचा अध्यक्ष मी आहे. हे सगळ्या राजकारणाच्या बाहेरच्या सगळ्या क्षेत्रात सुद्धा मी लक्ष देतो, कारण आम्हाला याच्याबद्दल आणि सांस्कृतिक आणि या सगळ्या क्षेत्रात सुद्धा विज्ञानाच्या क्षेत्रात महाराष्ट्र वाढावा, पुढची वाढावी असं वाटतं.
आमची पुढची पिढीसुद्धा ही त्या संदर्भात प्रयत्न करणारी आहे असं मला दिसतंय. आता उदाहरणार्थ तुम्ही रोहितचं नाव काढलं, कदाचित तुम्हाला माहीत नसेल, या देशात साखर धंद्यात 2 संस्था मोठ्या आहेत. एक इस्मा, इंडियन शुगर मिल असोसिएशन, देशातल्या जवळपास 150-200 खाजगी साखर कारखाने त्याचे सभासद, आणि दुसरी नॅशनल कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी फेडरेशन. देशातले सहकारी साखर कारखाने आहेत 101 किंवा जास्त. त्याची ती राष्ट्रीय संघटना आहे. आता या संघटना अनेक वर्ष काम करणार आहेत, आणि या संघटनेतनं एका दृष्टीने लोकांशी सुद्धा ते जे क्रॉप ज्या ठिकाणी घेतलं तसं तिचा अधिक संबंध येतो. आज इस्मा ही राष्ट्रीय संघटना आहे, त्याचा अध्यक्ष रोहित आहे. लोकांना फारसं माहीत नाही, पण त्याला मलाही आश्चर्य वाटलं. त्यावेळी मला इस्माचे लोक मला भेटायला आले आणि मला सांगितलं की रोहितला आम्हाला अध्यक्ष करायचं, तो तयार होत नाही, तुम्ही त्यांना सांगा. मी त्यांना आग्रह केला की म्हणजे तुम्ही का त्याला एवढं लोक संधी देतात? त्याने नाही, तो आमच्या संस्थेत गेले काही वर्ष काम करतोय, तो अतिशय सिस्टमॅटिक कामाची पद्धत आहे, सखोल जातो, विषयाचं ज्ञान समजून घेतो, जगामध्ये या सगळ्या क्षेत्राच्या संबंधीचं काय होतं याचा अभ्यास करतो, विनामूल्य आहे. आम्हाला असं वाटतं की ही नवी पिढी आपण तयार करावी. म्हणजे तुमचा निष्कर्ष असेल एकमताने तर करा, एकमताने झाला तो अध्यक्ष. म्हणजे ही नवी पिढी कन्स्ट्रक्टिव्ह डेव्हलपमेंट कामामध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. ही जमेची बाजू आहे. आता राजकारणात काही लोकांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कोण कसं किती यशस्वी हे मी आज सांगू शकत नाही. म्हणजे पार्थचं जे पहिलं भाषण झालं त्याच्यावरती खूप ट्रोल झाले. ठीक आहे, असं पहिल्यांदा मला आठवत आहे, मी महाराष्ट्रात ज्यावेळी संघटनेचं काम करत होतो, मुख्यमंत्री होतो, त्यावेळी सुशीलकुमार शिंदेंना मी राजीनामा द्यायला लावला पोलीस खात्यातनं. आणि आम्ही काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन म्हणून एक समाजवादी चळवळ काँग्रेसमध्ये करायची संस्था स्थापन केली. देश पातळी चंद्रशेखर वगैरे होते, राज्यात मी अध्यक्ष होतो. आणि मी सांगितलं शिंदेंना तुम्ही काम बघाय. आमचं पहिलं संमेलन होतं पुण्याला. मी सुशीलकुमार शिंदेंना सांगितलं की हा रिझर्वेशन तुम्ही मांडा. ते नाव नाही म्हणजे नाही मांडा म्हणजे ते वेळेला असा हात करत पायसुद्धा त्यांच्या व्यासपीठ असतो. आणि मी असा प्रस्ताव मांडतो म्हणून बस करून खाली बसले, वाचूनही दाखवलं नाही, कारण ती त्यांच्या आयुष्यातली सुरुवातीची जबाबदारी. पण आता आपण बघतो की देशाचं गृहमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली, पार्लमेंटमधला एक उत्तम प्रभावी व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक झाला, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि चांगलं काम केलं, आणि आता कुठल्याही विषयाचा एक चांगला वक्ता म्हणून त्यांचा लौकिक आहे. जेव्हा सुरुवात असते तेव्हा माणसं त्याचा हा परिणाम होतो. मला काही त्याच्यात फारसं आश्चर्य वाटत नाही. शेवटचा प्रश्न, एका सभेत तुम्ही बोललात मी अजून म्हातारा नाही झालो, मला म्हातारा करू नका. त्याचं आता निवडणूक ते थोडं चेष्टेने म्हणलेलं होतं, कारण लोक जे म्हणतात ह्या वयात सुद्धा इतकं काम करतात, म्हणजे या वयाचं काय सांगताय तुम्हाला, असं म्हणून ते म्हणलेलं होतं. मग याचा असं मी काही असं सत्तेच्या किंवा ह्या निवडणुकीला वर आणण्याच्या प्रक्रियेत नाही, बाहेरून मदत करणारा, मागितला तर सल्ला देणारा असा. ही एनर्जी येते कुठून? येते की लोकांच्याकडनं. लोकांच्यात गेलो की असं वाटतं की आपण काम केलं पाहिजे. पवारसाहेब, आम्ही खूप प्रश्न विचारले आणि तुम्ही सगळ्या प्रश्नांची अत्यंत मनमोकळेपणानं उत्तर दिली, त्याबद्दल धन्यवाद. आमच्या कार्यक्रमात तुम्ही सामील झालात त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. 2019च्या या महासंग्राममध्ये पवारसाहेबांची ही मुलाखत आम्ही इथेच थांबवतोय.